हॅलो स्टुडंट्स, गुड डे टू ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहोत व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. मागील लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप बघितलं. तर स्वरूपामध्ये आपण बघितलं तत्वांना काय आहे, वैश्विक मान्यता आहे. पूर्ण विश्वात त्याला मान्यता आहे. जी तत्वे आहेत, व्यवस्थापनाची तत्वे आहेत, ती सगळ्या स्तरांवर मान्य आहे. सगळ्या स्तरांवरती लागू पडतात. पूर्ण विश्वात त्याचा वापर होतो. तर पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्व नियोजित उपयोजनेच्या स्वरूपात ती असतात. म्हणजे कोणत्याही व्यावसायिक संस्थेत ज्या समस्या असतात त्या समस्या पुन्हा पुन्हा निर्माण होतात. उदाहरणार्थ संप, जे कामगार आहेत, त्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे कामगार आहेत, कधीकधी पुन्हा पुन्हा ते संपावरती जाऊ शकतात. किंवा यंत्रसामग्रीमध्ये बिघाडी यासारख्या काय असतात समस्या सतत निर्माण होत असतात. मग ह्या समस्यांवर पूर्वनियोजित उपाययोजनेच्या स्वरूपात ही तत्वे उपयोग त्याचा करू शकतो. ही तत्वे व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात. जे व्यवस्थापक आहेत व्यवसाय संस्थेमध्ये, तर त्यांना काय करत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणून व्यवस्थापकाला त्याची माहिती असणे आवश्यक असते. म्हणजे प्रत्येक व्यवस्थापकाला या तत्वांची माहिती असणे महत्त्वाचे असते. सर्व प्रकारच्या संघटना व सामूहिक कार्यामध्ये संघटनेच्या स्वरूप, आकार आणि आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करावा. म्हणजे ही जी व्यवस्थापनाची तत्वे आहेत, जी पण संघटना आहे, संघटना म्हणजे काय, एक जेव्हा व्यक्ती काम करतो तरीही आपल्याला ही तत्वे लागू पडणारच आहे. पण जेव्हा काही ग्रुप, काही समूह एकत्रित येऊन एखादं कार्य पार पाडण्यासाठी जेव्हा ते एकत्रित येतात, किंवा कोणतंही एखादं सामूहिक कार्य असेल, म्हणजे ग्रुपनी येऊन किंवा समूहाने येऊन जेव्हा ते कार्य पूर्ण करतात, तेव्हा काय करायचं आहे, संघटनेचा जसं स्वरूप असेल, आकार असेल आणि त्याच्या आवश्यकतेनुसार या तत्वांचा वापर करायला हवा. या तत्वांची चाचणी केलेली असते. म्हणजे आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, म्हणजे परिणाम काय होतो त्याचा वापर केल्यावर, प्रत्येक तत्वाचा वापर केल्यावर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, म्हणजेच काय इथं काय केलेली असते, त्याची चाचणी केलेली असते. आणि ती बरीच वर्ष जगभरात वापरलेली असतात. म्हणून खालील तथ्यांच्या आधारे व्यवस्थापनाचे महत्त्व अभ्यासणे आवश्यक आहे. तर पहिलं काय आहे, पहिलं पॉईंट आहे, व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. तर व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. आता कोणतंही हे कार्य असतं, व्यवसाय संस्थेचं जे कार्य असतं ते सामूहिक कार्य असतं. उदाहरणार्थ नफा प्राप्ती करणे, उत्पादन वाढवणे, हे काय असतं, सामूहिक कार्य असतं. जेव्हा सामूहिक कार्य असतं तेव्हा खूप माणसं एकत्रित येतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कामगार येतील, किंवा संस्थापक येईल, किंवा मॅनेजर येईल, वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्रित येतात. मग या सगळ्या माणसांचं जे वर्तणूक असते किंवा काही समस्या असतात, या सगळ्या जाणून घेण्यासाठी ही तत्वे जे आहेत त्यांची मदत होत असते. या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढवण्यास मदत होते. त्याचबरोबर समस्यांचे निराकरण करण्यास आणि परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. ही तत्वे विविध व्यावसायिक लोकांच्या अनुभवाचा परिणाम आहे. कित्येक वर्षे जे व्यावसायिक संस्था आहे किंवा व्यावसायिक आहेत, बिझनेसमन्स आहेत, ते सतत या समस्येला काय करत आले, तोंड देत आलेले आहेत. म्हणजे ह्या तत्वांचा वापर करून ते काय करत आले आहेत, तोंड देत आले आहेत. प्रत्येक समस्यांचं निराकरण त्यांनी या तत्वांच्या अभ्यासातूनच मिळवलेलं आहे. म्हणजे त्यांनी ती तत्वे सतत वापरलेली आहेत. म्हणूनच भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी हे समजण्यास या तत्वांचा उपयोग होतो. आता कोणत्याही व्यावसायिक संस्थेमध्ये एकच प्रकारची परिस्थिती नसते, तर वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये उद्भवत असतात. मी जसं सांगितलं, संप, कामगार संपावर जाणे, किंवा यंत्रसामग्रीत काही बिघाड होणे, नवीन तंत्रज्ञान किंवा यंत्रसामग्री विकत घेणे, उत्पादन कमी होणे, नफा कमी मिळणे, यासारख्या समस्यांना काय करावं लागतं, व्यवस्थापकाला तोंड द्यावं लागतं. म्हणून हे तत्त्व त्या
परिस्थितीमध्ये हाताळण्यास मदत होते. अशा प्रकारचे योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनांचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येयप्राप्ती करणे शक्य होते. तर कोणत्याही व्यवसाय संस्थेचे ध्येय एकच असते आणि ते ध्येय प्राप्ती करण्यासाठी त्या व्यवसाय संस्थेमधील जेवढेही कामगार असणार आहेत, जेवढे कर्मचारी असणार आहेत, ते त्यांचे प्रयत्न करणार आहेत. तर ते प्रयत्न कसं सफल होणार आहेत किंवा त्यांचं फळ त्यांना चांगल्या प्रकारे कसं मिळेल, तर ह्या तत्वांचा अभ्यास करून ते काय करू शकतात, संसाधने जी आहेत त्यांचा अपव्यय कमी होऊन त्यांना अपेक्षित ध्येयप्राप्ती करणे शक्य होते. पुढचा पॉईंट आहे संसाधनाच्या प्रभावी वापरास मदत. म्हणजे संसाधने म्हणजे काय असतात? संसाधने म्हणजे एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये आपण जेव्हा काम करतो, उदाहरणार्थ जमीन आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, रॉ मटेरियल आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत ते संसाधनामध्ये येतात किंवा कामगार आहेत इत्यादी. प्रत्येक संघटनेत 2 प्रकारची संसाधने वापरली जातात, म्हणजेच भौतिक संसाधने, जसं मी सांगितलं साहित्य, यंत्रसामग्री, पैसा इत्यादी, आणि मानवी संसाधने, मनुष्यबळ. तर या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांचा अपव्ययावर नियंत्रण ठेवून या संसाधनामध्ये योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. म्हणजे योग्य त्या कामी ती संसाधने लावणे. त्याचा अपव्यय केव्हा टाळू शकेल? जेव्हा त्या व्यवस्थापकाला ह्या व्यवस्थापनाच्या तत्वांचे काय माहिती असेल, महत्त्व माहिती असेल, तेव्हा तो काय करू शकतो, हा अपव्यय टाळू शकतो. तर व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते. यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच प्रशासन प्रभावी होते. म्हणजेच प्रभावी होते म्हणजे काय, तर नफा जास्तीत जास्त मिळकतीच्या किंवा नफा प्राप्तीच्या वाटेने ते काय करत असतात, पुढे जात असतात. उदाहरणार्थ प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच मानवी संसाधनाची कार्यक्षमता वाढते. जसं आता मानवी संसाधनाची कार्यक्षमता कशी वाढणार आहे, तर त्यांना योग्य तो पगार देऊन. तिसरा पॉईंट आहे शास्त्रीय निर्णय. तर व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय होय. शास्त्रीय निर्णय म्हणजेच काय, एखाद्या व्यवसाय संघटनेत, व्यवसाय संस्थेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजे त्याचा परिणाम चांगला होईल, कर्मचाऱ्यांवर त्यांचा परिणाम चांगला होईल, अशा प्रकारे जो निर्णय घेतला जातो तो काय असतो, शास्त्रीय निर्णय. तर तत्त्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात. अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झालेले असते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येते. म्हणजे कोणतीही तत्वे आहेत, व्यवस्थापनाची तत्वे आहेत, 2 प्रकारची आहेत, ती आपण पुढे बघणारच आहोत. तर तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने, म्हणजे गंभीर परिस्थिती म्हणजे काय, तर उदाहरणार्थ कामगार संपावर गेले, मग त्या जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, संपावर गेल्यानंतर त्यांना कशा प्रकारे आपण त्या समस्येचं निदान करू शकतो, कुशलतेने करू शकतो, तर ते कशामुळे होणार आहे, आपल्या या तत्वांमुळे आपण त्याचं निदान करू शकतो. नाहीतर काय करावं लागेल, व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना या तत्वांमुळे त्या व्यवस्थापकाला येते. पुढचं आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. या तत्वांमुळे व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे काय होतं, त्या एखाद्या व्यवसाय संघटनेत सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. तर संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे आधारित असतात.
ही तत्त्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाहीत, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. आता आपण जेव्हा एखादी व्यवसाय संस्था आहे, जेव्हा उत्पादन निर्माण करत असते, नफा प्राप्ती करत असते, ते व्यवसायापुरती झालं. पण त्याच्या पलीकडे काय करायचं आहे, जेव्हा एखादं उत्पादन निर्माण होत असतं, ते उत्पादन जेव्हा ते कस्टमरकडे किंवा ग्राहकाकडे पोचतं आहे, तर ते उत्पादन किती चांगलं आहे किंवा किती कमी दर्जाचं आहे, याच्यावरती काय असणार आहे, त्या सामाजिक जबाबदारी ठरणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचं जर उत्पादन ती व्यवसाय संस्था देणार असेल, म्हणजेच काय असणार आहे, ग्राहक काय होणार आहे, खुश होणार आहेत, प्रभावी होणार आहे त्या एखाद्या व्यावसायिक संस्थेवरती, आणि तेच काय करणारे उत्पादन विकत घेतील. पण जर चांगल्या दर्जाचं नसेल तर ते विकत घेणार नाही. म्हणजे काय होणार आहे, इथे त्यांची जी रेप्युटेशन असणार आहे किंवा इमेज असणार आहे, ती काय होणार आहे, कमी होणार आहे, गुडविल कमी होणार आहे. ज्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादने देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा, योग्य मोबदला, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा, मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात. पुढचं आहे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. संशोधन आणि विकास हे महत्त्वाचं आहे. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये सतत उत्पादन करणे हे महत्त्वाचे नाही, पण त्याच उत्पादनामध्ये काय करायचं आहे, संशोधन करायचं आहे की ते उत्पादन आणखीन किती चांगलं होऊ शकतं, आणखीन किती चांगल्या दर्जाचं होऊ शकतं, आणि त्या संस्थेचा विकास कसा होऊ शकतो, म्हणजे त्याच संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या आणखीन किती वाढू शकतात, अजून किती शाखा वाढू शकतात, याच्यावरती लक्ष देण्यास सोपे जाते. तर व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत, गतिमान आहेत. त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलांनुसार बदलत जाते. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली. व्यवस्थापकांना त्यात सतत सुधारणा करता येते. म्हणजे तीच तत्त्वे नाही राहत कायम, त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करता येतात आणि केल्या गेल्यात. व्यवस्थापनाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात. म्हणजे नवीन प्रवाह म्हणजे काय, आता उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी जो उद्योग सुरू केला आणि समजा उदाहरणार्थ यंत्रसामग्री खरेदी केली, पण कालानुरूप जसं बाकीचे जे उद्योग संस्था आहेत, व्यवसाय संस्था आहेत, त्यांचं उत्पादन वाढतं आहे, मग जी ती दुसरी उत्पादन संस्था आहे ती काय करणार आहे, त्यांचं उत्पादन का वाढतं आहे दुसऱ्या व्यवसाय संस्थेचं, त्याच्याकडं लक्ष देतील. म्हणजे उदाहरणार्थ यंत्रसामग्री नवीन खरेदी करणे इत्यादी, किंवा चांगल्या प्रकारचा कच्चा माल वापरणे. तर ह्या मार्गदर्शक तत्वामुळे व्यवस्थापनास वापरलेली तत्त्वे व त्याचा होणारा अपेक्षित परिणाम यांची तुलना करता येते. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार या तत्वांमध्ये बदल करू शकतो. आपण बघितलं लवचिकता आहे की नाही व्यवस्थापनाच्या तत्वांमध्ये, हव्या त्या परिस्थितीला तो काय करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे बदल करून ते तत्वे वापरू शकतो. म्हणजे लवचिक आहेत ती तत्वे, काय आहेत, लवचिक आहेत, त्याच्यामध्ये बदल करू शकतो. लवचिक म्हणजे काय, आपण त्या तत्वांमध्ये बदल करू शकतो प्रत्येक परिस्थितीनुसार. तर संशोधन व विकासाप्रतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या वाढ व विकासासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ संशोधन व विकास विभाग उत्पादन, वित्त, विपणन, मानव संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत असतो. नवीन तंत्र म्हणजे काय, आता कोणतीही गोष्ट किंवा वस्तू जी आहे ती त्याच प्रकारे राहत नाही. आपण बघतो आता बाजारात एक वस्तू आहे, तर कालानुरूप त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत असतात, तशाच प्रकारची राहत नाही. किंवा काय असणार आहे, त्या वस्तूची पॅकिंग बदलते किंवा ॲडव्हर्टायझिंग बदलते, आणखीन काही काही त्या म्हणजे काहीतरी बदल होत असतात. म्हणजे तीच वस्तू राहत नाही. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये बदल होत असतात. म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, संशोधन आणि विकास. पुढचं समन्वय आणि नियंत्रणास मदत. समन्वय हवाच. कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये एकच व्यक्ती नसणार आहे, समूह असणार आहे. त्या समूहामध्ये काय असणं आवश्यक आहे, समन्वय.
सगळ्यांच्या ज्या कृती आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, समन्वय जर असेल तरच ते ध्येय प्राप्तीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तर व्यवस्थापनाची तत्त्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे खूप आव्हानात्मक आहे. कारण आता एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये एकच विभाग नसतो, एकच डिपार्टमेंट नसतो, वेगवेगळ्या प्रकारचे विभाग असतात. उदाहरणार्थ परचेस डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे इत्यादी, अकाउंट डिपार्टमेंट आहे, या प्रकारचे विभाग असतात, डिपार्टमेंट असतात. तर त्या सगळ्यांमध्ये काय करायचं आहे, समन्वय आणि सहकार्याची भावना निर्माण करायची आहे. पण ते कसं आहे, आव्हानात्मक आहे. सगळ्यांना एकत्रित ठेवणे हे काय असतं, आव्हानात्मक असतं. सगळे एकजुटीने जेव्हा व्यवसाय संस्थेमध्ये काम करतात तेव्हा ते कसं असतं, त्या व्यवस्थापकाला आव्हानात्मक असतं. व्यवस्थापकासाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड काम आहे. समन्वय व नियंत्रण स्थापन करत असताना व्यवस्थापनाची तत्त्वे योग्य प्रणाली निर्माण करतात. पुढचं 7वं, वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. तर व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. यामुळे व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. जर त्याला आपण बघतो, गणित आहे, आपण गणित विषय आहे, तर गणित विषयात आपल्याला जर पद्धतच माहीत नसेल, एखादं गणित कसं सोडवायचं, तर आपण काय करणार, ते सोडू शकतो का, नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पद्धती दिल्या, तसंच सिद्धांत दिले, तसंच इथं काय दिलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे. म्हणून व्यवस्थापकाला ती खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे कशा उपाययोजना कराव्यात, कोणत्या समस्यांवरती कसं उपाय शोधावेत, या प्रकारे त्याला तिथे मार्गदर्शन मिळत असते. म्हणून ही व्यवस्थापनाची तत्त्वे खूप महत्त्वाची आहेत व्यवस्थापकाच्या दृष्टीने. तर आज आपण बघितलं व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. पुढील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्यवस्थापनाचे सिद्धांत. थँक्यू.